जय श्रीराम. मी पूनम आणि पूनम ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आमची इथली सत्संग ओपनिंग आहे आणि त्याचं पण तुम्हाला कार्यक्रम दाखवणारच आहे. आणि श्रेयाचा मी छान असा मेकअप करून घेतलेला आहे बघा. खूप सुंदर साडी ती नेसवली, मेकअप ही छान केलेला आहे. आम्ही चाललो बघा आता तिकडे मिरवणूक यायला लागली गावात, त्यासाठी चाललो बरडावर. ह्या माझ्या जाऊबाईत आणि ह्या आमच्या गावातल्या ताईत. श्रेयानं पण साडी घातली छान अशी. बरडवस्ती म्हणजे गावाचं नाव काय नाही, आमचंच गाव आहे ते. उकड गावचं आहे, परंतु थोडंसं लांब राहते त्याच्यामुळे बरडवस्ती त्याला म्हणतात. आणि इकडे मग पिऊ सकाळी चाललेली होती हार वगैरे करण्यासाठी. तिला छान अशी शेवा आलेली होतीच आणि खूप छान सगळी सजावट झालेली आहे. मला यायला जरासा उशीर झालेला आहे बघा, कारण 4 तारखेला सत्संग ओपनिंग होती आणि 5 तारखेला ह्यांचा कालसर्पदोष योग काढायचा होता. म्हणजे कालसर्प शांती करायची होती, म्हणजे की ह्यांची म्हणजे मिस्टरांची. त्याच्यामुळे थोडंसं साहित्य आणायचं होतं, त्याच्यामुळे मी येरवाळ्याला ह्यांच्यासोबत गेले होते. त्याच्यामुळे मला बराच उशीर झालेला होता. मी येईपर्यंत लेकरू माझं साडी नेसलेले बघा, हातानंच नेसलेली पिऊ साडी, पिऊची मैत्रिणी. आणि छान असं लेझिमचा खेळ चालू होता. सगळ्यांनी खूप सुंदर हे केलेलं आहे, एन्जॉय केलेला आहे. पुण्यावरनं 4-5 म्हणजे आपल्या शेवेतलेच गुरुबंधू आलेले होते. खूप सुंदररित्या आमचा सत्संग ओपनिंगचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि आम्ही पण आज फुगडी ती खेळणार आहेत बघा. खूप सुंदर असं ना, देवाच्या दारात येऊनच आपल्याला इतकं छान सुंदर म्हणजे की एन्जॉय करता येतो आणि तो आपण आवर्जून करावा. ह्या दोघी ताई आहेत ना, कुसळंबवरून आलेल्या होत्या. आम्ही एक फोन करूच तर आलेल्या होत्या. ह्या माझ्या गुरुभगिनी आहेत बघा. गुरुमौलींच्या ह्याच्यात आलं ना, संप्रदायात आलं की एकमेकांना असं वाटतं की हे माझं कोणीतरी खूपच जवळचं आहे. खरंच खूप सुंदर वाटलं यांना दोघींना भेटून. आमची गुरुपौर्णिमेच्या वारीला जाताना बसमध्ये भेट झालेली आणि त्यावेळेस त्यांची आणि आमची ओळख झालेली. पोरींचं तर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. खूप छान लेझिम खेळल्या. आणि आपल्याच एक संप्रदायातले काका आलेले होते बघा कव्यावरनं. त्यांनी मला ओळखलं, म्हटले ताई तुम्ही व्हिडिओ बनवताय काय? मला व्हिडिओ आलेला होता. मी एके दिवशी ना गुरुवारी आपलं हाडगे सरांचं जे प्रवचन झालं होतं आमच्या गावात, म्हणजे की गेल्या गुरुवारी, त्यावेळेस व्हिडिओ टाकलेला होता. त्यांनी पाहिला आणि म्हटले ताई तुम्ही बनवताय काय? म्हटलं हा मीच बनवलेला होता तो व्हिडिओ. अशा कार्यक्रमात काय होतं बघा, असे कार्यक्रम आपल्या गावात झाले तर आपला समाज संघटित होतो. म्हणजे की हिंदू धर्मात कितीही जाती असू द्या, सगळे कसे एकमेकांना भाऊ बहीण समान असं खूप सुंदर संघटित होतात आणि खूप छान वातावरण पण होऊन जाते. असं कुठं वाटत नाही की आम्ही वेगळं ते वेगळं, असं काहीही वाटत नाही. हिंदू धर्म एक संघटित होण्यासाठी एक छान अशी संकल्पना आहे. सत्संग ओपनिंग, नामगजर सोहळा हे आवश्यक प्रत्येक गावात प्रत्येक वर्ष झालं पाहिजे. नामगजर सोहळा, आता सत्संग ओपनिंग ही एकदाच होते, सारखं काही होत नाही. जगद्गुरू रामानंदाचार्यजी, नरेंद्रचार्यजी महाराजांचे चॅनल आहेत बघा. यूट्यूबला तुम्ही सर्च करून पाहू शकता. जगद्गुरू नानीधाम आणि नानीधाम ऑफिशियल हे चॅनल आहेत आणि त्यांचं समाजकार्य तुम्हालाही कळून येणार, म्हणजे की दिसणार. तुम्ही सर्च करून जरूर पहा आणि बघा समाजासाठी किती म्हणजे गुरुमाऊली रात्रंदिवस झटतायत ते. आता हा सगळा कार्यक्रम पाहून मला एक छान असा अभंग आठवलेला आहे आणि तो मला असा म्हणावासा, व्यक्त करावासा वाटतोय तुमच्यासमोर. धन्य धन्य आज दीन देखियले गुरुचरण, धन्य धन्य आज दीन देखियले गुरुचरण, पूर्वजन्मीची पुण्याई भेटली मोक्षदाती आई, पूर्वजन्मीची पुण्याई
भेटली मोक्षदाती आई. धन्य धन्य आज दिन देखिले गुरुचरण. तारक मंत्र दिला कानी उद्धार केला याच जीवन. तारक मंत्र दिला कानी उद्धार केला याच जीवनी. धन्य धन्य आज म्या तृप्त झालो देवरूप होऊनी गेलो. आज म्या तृप्त झालो देवरूप होऊनी गेलो. धन्य धन्य आज दिन देखिले गुरुचरण. धन्य धन्य आज दिन देखिले. आणू तुनी माया मज पाही ब्राह्मणाला व्यापुनी राही. आणू तुनी माया मज पाही ब्रह्मांडाला व्यापुनी राही. धन्य धन्य आज दिन देखिले गुरुचरण. नरेंद्र मने केला सिद्ध गुरुने माझ्या काळ सिद्ध. नरेंद्र मने केला सिद्ध गुरुने माझ्या काळ सिद्ध. धन्य धन्य आज दिन देखिले गुरुचरण. धन्य धन्य आज दिन देखिले गुरुचरण. प्रत्यक्ष गुरुवर्यांचं मार्गदर्शन देखील आपल्याला मिळणार आहे. आणि तो 1 तासाचा भक्ती प्रगट होण्यासाठी फक्त भक्ती तुमच्यामध्ये प्रकट व्हावी. तुम्ही भक्ती करावी, भक्ती मार्गाला लागावं, अध्यात्माकडे यावं यासाठी सोबत असतो. माझ्याकडे जे पाहिजे ते घेऊ बाबा. आज कराडे बसले 2 गाड्या त्यांच्याकडे. आज नाणेच नेमकं लातूर म्हणतात व्यसनमुक्तीचे लोक भरून येतात. पुण्याला राहतात पण लातूरून गाड्या भरतात. सत्संग ओपनिंगचा कार्यक्रम छान असा पार पडला. आणि दुसऱ्या दिवशी होती बघा काल सर्पदोष आमच्या मिस्टरांचा काढायचा होता. आमच्याच गावातल्या महादेव मंदिरात काढलेला आहे, कारण तिथं तिन्ही पण योग आहेत. तिथे पिंपळाचं झाड आहे, महादेव मंदिर आहे आणि साईडला नदीचे. आणि खूप छान प्रकारे सत्संग ओपनिंग झालेला आहे आणि खूप छान पूजा ही दुसऱ्या दिवशी झालेली आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही छान अशा कमेंट केल्या की मला इकडे स्फूर्ती भेटते, एक चांगला असा उत्साह मनात येतो. आणि खरंच खूप सुंदर तुम्ही कमेंट करतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम. भक्ती करत राहा, गुरुमाऊलींची प्रचिती घेत राहा. तर मनापासून जय सियाराम सर्वांना.